नमस्कार सर, तुमचं नाव आणि गाव सांगा. माझे नाव जितेश रणमुळे, राहणार गुंजे देवडीपाडा, तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर. आता हा मिरचीचा प्लॉट आहे तुमचा. आता ह्याचा एक 10 दिवसापूर्वी वाढ वगैरे काहीच नव्हती तुमच्या प्लॉटला. काहीच नव्हतं. काय काय प्रॉब्लेम काय होते प्लॉटला? प्रॉब्लेम खतं वगैरे भरलेले, DAP 15-15, ड्रिंचिंग वगैरे झाली. बॅरॅक साईडचे काय फुटवे जोमदार निघत थंडीमुळे. आपलं सुटअप ग्रोमॅक्स आणि हे दिलेला स्प्रे त्याला 8 दिवसात अगोदर. 8 दिवसात एवढे फुटवे आणि कल्ले निघाले, कळी आणि भरपूर निघाली. प्रत्येक शेंड्याला कळी आहे. प्रत्येक शेंड्याला कळी. 3-3, 4-4, 5-5 सेट झाले एका याला. तर मग पहिले जे औषध देत होते त्यांनी काय प्रॉब्लेम काय आला तुम्हाला? प्रॉब्लेम काय नाही त्याचा, पण म्हणजे कळी आहे, पण थंडीमुळे शेंड्यातून कळी नाही निघायची बाहेर. कळी नव्हती निघत. आणि वाढ केवढी होती पहिले? वाढ एवढीच होती, 1 फुटाच्या आसपास. 1 फुटाच्या आता आसपास. 1.5 फुट हाईट झाली 8 दिवसात. 8 दिवसाच्या आत. आणि तुम्हाला पहिले प्लॉट पिवळा पण दिसत होता? पिवळा पण होता आणि आपले शेंड्यामध्ये पिवळापणा जास्त होता, तो जात नव्हता त्याच्याने. जात नव्हता. अजून काय काय अडचणी येत होत्या? काय दुसरं काय, कळी वगैरे लवकर फुटवे निघत नव्हते. पेराचे अंतर लांबत होते, ते थांबले. त्याच्यामुळे कळी छोटे, पेराचे अंतर कमी झालं, त्याच्यामुळे कळी लवकर सेट झाली. कळी लवकर सेट झाली. आता हा पूर्ण एकदम मस्त दिसायला लागला आता प्लॉट. पहिले 8 दिवसापूर्वी आम्ही आलो होतो तेव्हा पूर्ण बारीक होता. आता 35 दिवस झाडांना झालेत. आता 45 दिवशी माल म्हणजे निघायला सुरुवात होईल. 35 दिवस झाले. 35 दिवसात एवढी वाढ आणि फुटवे वगैरे होता का प्लॉटला? नाही, बाकीच्या प्लॉटला नाही येते. आजूबाजू शेतकरी काय म्हणतात? अजिबात ते काकांचे त्या दिवशी आपण बघितले ना, त्याचे आणि आपली व्हिडिओ काढायची स्टेप नव्हतीच, खूप छोटे होते. आता 10-12 दिवसात फुटवे आणि कळी निघाली. त्या दिवशी आपण 10 दिवसापूर्वी ते 8 दिवसापूर्वी जो प्लॉट बघितला त्यावेळेस एकदम बारीक प्लॉट होता आपला. बारीक प्लॉट फुटवे तर कुठे दिसतच नव्हते. होते, पण थोड्या वेळा काय नॉर्मल होते. नॉर्मल होते. त्यामुळे आता हे तुम्ही जे कलिंगडच्या बाबतीत काय सांगत? कलिंगडच्या बाबतीत आपण त्याला आपलं क्रॉपटेकचे डे पॉवर हुमस सोडलेला आणि वरून सुटअप आणि ग्रोमॅक्सचा स्प्रे घातला. त्याच्यामुळे वाढ आणि शायनिंग, ताने वगैरे भरपूर लांब गेले. ताने वगैरे भरपूर लांब गेले. कलिंगड पण छोटे बसले. किती दिवस जेव्हा सोडले त्यावेळेस कशी साईज होती त्याची? जेव्हा सोडले तेव्हा छोटे होते, 1 फुटाचे होते. आता ते 3-3, 4-4 फुटाचे ताने निघून गेले 8 दिवसात. आता हे जे दिसतं आपल्याला एकदम वाढून गेलेली आणि सेटिंग पण होऊन गेलेली त्याला. छोटे कलिंगड छोटे आहे. फळ निघायला लागलं. सेटिंग पण चालू झालेली लगेच त्याची. पाणी पण त्याच्यामुळे मोठे. धन्यवाद सर.